बाहर से दर्शन होते हैं। हर 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 हर। पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये दुसऱ्या सोमवारी आपण भीमाशंकर या पवित्र देवस्थानासाठी आलेलो आहे। अर्थातच 12 ज्योतिर्लिंगातील एक पवित्र स्थान म्हणजे भीमाशंकर आणि भीमाशंकर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। बरीचशी मंडळी पाहू शकता दर्शन रांगेसाठी तब्बल तासन तास या ठिकाणी उभी असताना पाहिलेत। खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहू शकता बम बम बोले या घोषणा देत हर हर महादेव घोषणा देत भाविक भक्त या ठिकाणी एकवटलेले आहेत। सगळी मोठ्या श्रद्धेनं मोठ्या भक्तिभावानं सगळी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि हा श्रद्धेचा महासागर म्हणजे भीमाशंकर श्रद्धेच्या रूपानं या ठिकाणी सगळी मंडळी उपस्थित आहेत। भीमाशंकर महाराजांना नतमस्तक होण्यासाठी बरेच भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत। या सगळ्या भाविक भक्तांना अगदी थोड्या वेळामध्ये दर्शन मिळणार आहे। आपण या दर्शनासाठी बरीचशी मंडळी आलेली आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। खऱ्या अर्थानं या दर्शन रांगेमध्ये वृद्ध माता पिता आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, तरुण मंडळी आहेत आणि पाहू शकता की या ठिकाणी बरीचशी मंडळी। मला सांगा आपण दर्शनासाठी किती वाजेपासून आलेलो आहात? 9 वाजेपासून आहात। तर आता किती वाजले पाहिले तुम्ही घड्याळाकडे? 4 वाजले म्हणजे किती तास तुम्ही उभे आहात? 4:30 वाजलेत म्हणजे जो 8 ते 9 तास उभे आहात। कुठून आलात तुम्ही? पुण्यावरून आलात। तर प्रत्येक वर्षी येत असता? नाही, पहिलेच वर्ष। पहिल्या वर्षी येताना मला रांगेत दर्शन घ्यायचं, वेळ किती लागू या संकल्प तुमचा होता। निश्चित आता थोड्याच वेळामध्ये तुम्हाला दर्शन मिळणार आहे। रामकृष्ण जय श्रीराम। आपण पाहू शकता या ठिकाणी बरीचशी भाविक भक्त रांगेमध्ये उभे असताना तरुणाई देखील आपण पाहतोय। वडीलधारी मंडळींबरोबर तरुणाई देखील आपल्या महाराजांचं अर्थातच भीमाशंकर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि ही दर्शन रांग आपण पाहू शकतोय की जवळपास एसटी स्टँड पासून ही दर्शन रांग आहे। समोरच्या बाजूला पलीकडच्या बाजूला काही महिला पुरुष मंडळी आहेत, तर अलीकडच्या बाजूने देखील डबल लाईन मध्ये बरीचशी मंडळी आहेत। जवळपास तब्बल 9-10 तास ही मंडळी लाईनला लागलेली आहेत। दर्शन रांग ते घेत आहेत। दर्शन रांग घेत असताना मोठी श्रद्धा त्यांच्या मनामध्ये आहे की डानकिन्या भीमाशंकर महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि त्या दर्शनातून